22 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे पहाटे 4 वाजता अमित शहांना भेटले। शिंदेंनी शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केल्याचं कळतंय। पुण्यातील वेस्टर्न हॉटेलमधील भेटीबाबत हा मोठा दावा केला गेलेला आहे। सरकारमध्ये कोंडी होत असल्याच्या तक्रारीसाठी भेट घेतल्याचं राऊतांनी म्हटलंय। आपल्या काळातील निर्णय फिरवले जात असल्याची ही तक्रार त्यांनी केली आहे। शहांनी शिंदेना पक्ष भाजपात विलीन करण्याचा सल्ला दिल्याचंही कळतंय। खासदार संजय राऊतांनी हा मोठा दावा केलेला आहे। पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात, म्हणजे अमित शहांना भेटतात। अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता भेटतो तो काय सांगेल? तो पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल। ते तुम्ही मान्य केलं पाहिजे की मला कसा त्रास होतो, माझी कशी कोंडी केली जाते, माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत, माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत, माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय, याच्यावर चर्चा झाली। आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो, आता आम्ही काय करायचं? ते आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि ते पत्रकार पण आहेत, आमचे मित्रही आहेत। आणि अमित शहा यांना भेटण्याचा पूर्णपणे एकनाथ शिंदे यांना अधिकार आहे। आता ते डेप्युटी सीएम आहेत, सीएम 2.5 वर्ष राहिले होते। देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले, 2.5 वर्ष डेप्युटी सीएम राहिले। त्यामुळे आम्ही सगळे आमची जी महायुती आहे ती आलबेल आहे। आम्ही कुणाला भेटायचं ते संजय राऊतांनी सांगण्याची आवश्यकता नाही आहे। आम्ही उद्या उद्धव ठाकरेंना भेटू शकतो। त्यामुळं कुणाला भेटायचं असं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडणं योग्य नाही आहे।